शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोंदळी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे। इमारत दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे। सोंदळी या गावात 1 ते 4 वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेतील 20 ते 30 वर्षांपूर्वी 3 खोल्या बांधण्यात आल्या होत्या। मात्र आता या खोल्यांची अवस्था फार दयनीय झालेली दिसत आहे। शाळेतील तिन्ही खोल्यांवरील 3 पत्रे खिडखिडे झाले असून भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत। त्यामुळे शाळेची इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही। शाळेची इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानजर्ण करावे लागत आहे। त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू नये याकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला, परंतु याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही। शिवाय शाळा व्यवस्थापन समितीने पाठवलेल्या प्रस्तावावर विचार करण्यात आला नाही। मी बरेच वेळा पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी साहेबाला पत्र दिलं, त्यांना वारंवार सांगितलं की आमच्या शाळेची परिस्थिती खूप खराब आहे। त्यांनी त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही। आता ज्यावेळेस शाळेची भिंत पळाले झाली, शाळा सुरू झाली, तर ते आज सकाळी येऊन आमच्या इथं भेट दिली। आमचं म्हणणं त्यांना फक्त एवढंच आहे की एखादा जर विद्यार्थी पळला आणि मेला याले जबाबदार कोण? आम्हाला बाकी काही नाही। एखादा विद्यार्थी समजा पळला मेला काही झालं त्याला जबाबदार कोण? ग्रामपंचायतचं म्हणणं आहे उन्हाळ्यापासून की आम्ही काम लावतो, एक सचिव येते बदलून जाते, एक सचिव येते तो म्हणते शाळा चांगलीच आहे, कोणी काही म्हणते। आम्हाला त्याचं काही गंधन नाही आहे। कारणावर कारण देणं चालू आहे। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की बा एक आमची पर्यायी व्यवस्था करून द्या, नाही तर शाळा बदलून द्या, नाही तर दुरुस्त। परंतु शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विपिन गावंडे, सुरेश देशमुख आदी ग्रामस्थांनी केली आहे। आम्ही गेल्या 2 वर्षापासून इथचे पालक कमिटीचे जे अध्यक्ष आहेत स्वप्नील भाऊ देशमुख यांनी वारंवार शासनाने याचा पाठपुरावा पण केला आणि आम्ही पण अखिल भारतीय छावा संघटनेच्या मार्फत दरवर्षी आम्ही शासनाकडे निवेदनाच्या द्वारे प्रत्यक्ष भेटीद्वारे आम्ही इथं कंप्लेंट केलेल्या आहेत। पण तरी पण आता ह्या वर्षी जे घटना जे झाली आता 2-3 दिवसाच्या अगोदर ही घटना अशी होती की जेव्हा एक शाळेचं जे गावातला एक नागरिक होता त्यांनी शाळा सफाई करण्यासाठी काम घेतलं होतं, पण ते नवीन शाळा उघडल्याच्या खुशीमध्ये काही मुलं ते शाळेमध्ये प्रवेश केला होता। तर तिथं अचानक वादळी वाऱ्यामुळे एक ढेकूल पडलं, तर एक मुलगा थोड्या अंतराने बचावला, नाहीतर मोठी जीवितहानी झाली असती। मागील अनेक वर्षांपासून येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। VC न्यूज करिता दर्यापूर येथून अमोल कंटाळे यांचा हा वृत्तांत।